नमस्कार, सायलीज कुकिंग टूरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गोल्ड फिश फ्राय. ह्या माशाचं नाव आहे गोल्ड आणि हा खाऱ्या पाण्यातला नाही तर गोड्या पाण्यातील मासा आहे. हा शक्यतो नदी तलावात मिळतो. सर्वात पहिले मासे आपण मॅरिनेट करून घेऊ. मासे कट करून आणले आणि 2-3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतले आणि एका मोकळ्या परातीत घेऊन आपण त्यांना दोन्ही साईडने लागेल असं व्यवस्थित मीठ लावून घ्यायचं आहे. माशांना मीठ व्यवस्थित लावून झाल्यानंतर अर्धा लिंबूचा रस आपण पिळून घेणार आहोत आणि तो पण व्यवस्थित दोन्ही साईडने आपण लावला गेला पाहिजे. आता 1 ते 1.5 चमचा हळद टाकून ती पण व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता याला मिरची पावडर लावून घ्यायची आहे. माझ्याकडे मालवणी मसाला होता तर मी मालवणी मसाला लावला. जर तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर तो लावा आणि त्यात थोडीशी लाल मिरची पावडर टाका. आता माशाच्या वरचं कोटिंग कुरकुरीत होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा एका सम प्रमाणात घेऊन आपण एकत्र करून घ्यायचा आहे आणि माशांना व्यवस्थित सगळ्या साईडने लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर 1 ते 1.5 तास आपण मॅरिनेशनसाठी मासे साईडला झाकून ठेवून द्यायचे आहे. 1 ते 1.5 तास ठेवल्यानंतर आपले मासे खूप छान मॅरिनेट झाले होते आणि हो, मी 1 ते 2 थेंब यात फूड कलर टाकला होता. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालतो, पण माशांना कलर खूप सुंदर येतो. नंतर तेल गरम करून आपण तळून घेतले आहेत मासे. तुम्ही शॅलो फ्राय म्हणजे तव्यावर फ्राय पण करू शकता, पण माझे जास्त मासे असल्यामुळे मी तळून घेतले होते. मासे एकदम छान कुरकुरीत, चवीलाही खूप छान झाले होते. आपण छान त्याच्यावर कोथिंबीर, चाट मसाला टाकून त्या सॉस बरोबर, शेजवान चटणी बरोबर खायला देऊ शकतो. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.